गंगा नदी. गंगा नदी म्हणजे भारताची ओळख. गंगा नदी म्हणजे भारताची संस्कृती. गंगा नदी ही शिवशंकरांच्या जटामधून प्रगट झाली असे आपल्याला अनेक गीता पुराणांमध्ये वाचायला मिळते. परंतु या गंगा नदीचा उगम कुठे आहे, ह्या गंगा नदीचा नक्की इतिहास काय आहे, याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पण व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमच्याशी काही संवाद साधायचा असेल तर आमचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज आहे अंकुश चाळके ऑफिशियल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तुमच्या काही सूचित गोष्टी आम्हाला सांगू शकता. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. उत्तराखंडामध्ये एक ठिकाण आहे बद्रीनाथ. या बद्रीनाथ ठिकाणापासून काही अंतरावरती संतोपत नावाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी खूप मोठमोठे ग्लेशियर जमलेले असतात. आता ग्लेशियर म्हणजे काय, तर ग्लेशियर म्हणजे मोठमोठे बर्फाचे खडे किंवा बर्फाचे डोंगर असं सुद्धा समजू शकता. असे ग्लेशियर हे किंवा वितळत नाहीत. संतोपत या ठिकाणावरून 2 नद्याचा उगम आहे. त्यातली पहिली नदी आहे, त्या नदीला धोबी गंगा असं मानलं जातं. त्याच संतोपतच्या बाजूला आणखीन एक दुसऱ्या नदीचा उगम आहे. त्या नदीचं नाव आहे विष्णुगंगा. या संतोपतच्या डोंगरांपासून तिथून 2 नद्यांचा उगम होतो. ह्या 2 नद्या ज्यावेळी एका ठिकाणावर येऊन मिळतात तर या पर्यायाला नाव दिलेलं आहे विष्णू पर्याय. म्हणजे ह्या 2 नद्या आहेत, ह्या विष्णू पर्यायाला येऊन मिळतात. विष्णू पर्यायापासून ही नदी पुढे जाते. त्यावेळी ह्या दोन्ही नदीचं नाव बदलून तिथे त्या नदीला नाव दिलेलं आहे अलकनंदा नदी. आता हे नाव का देण्यात आलं, जर विचार करायला गेलो तर ह्या पर्यायाला नाव हे ह्या 2 नद्यांपैकी एका नदीचं हवं होतं. परंतु असं न करता ह्या नदीला अलकनंदा नदी असं नाव का दिलं, तर याचं कारण आहे की ज्या पर्यायावरती दोन्ही नद्या मिळतात आणि त्या ठिकाणाला त्या दोन्ही नद्यांचं पाण्याचं क्षमता जर समान असेल तर त्या नदींचं नाव बदलून त्या दोन्ही नदीचं नाव न देता त्या पर्यायाला वेगळं नाव दिलं जातं. म्हणून ह्या पर्यायाला अलकनंदा नदी असं नाव दिलेलं आहे. आणि अलकनंदा नदी तिथून पुढे वाहते आणि काही अंतरावर आणखीन एक नदी येऊन मिळते. त्या नदीला पिंडार नदी असं मानलं जातं. ह्या दोन्ही नद्या मिळतात, तिथे आणखीन एक पर्याय तयार होतो. त्या पर्यायाला नाव दिलेलं आहे कर्ण पर्याय. कर्ण पर्यायावरती 2 नद्या मिळतात. त्यातली पहिली नदी आहे अलकनंदा नदी, दुसरी नदी आहे पिंडार नदी. आता ही नदी ज्यावेळी पुढे जाईल त्यावेळी अर्थात अलकनंदा नदीचंच नाव असणार, कारण अलकनंदा नदी मोठी आहे आणि पिंडार नदी छोटी आहे. म्हणून ही पुढे जाताना अलकनंदा नदी म्हणूनच पुढे जाते. त्याच्या पुढे गेल्यानंतर तिथे आणखीन एक नदी येऊन त्या ठिकाणाला मिळते. त्या ठिकाणाचं नाव आहे रुद्र पर्याय. रुद्र पर्यायावरती मंदाकिनी नदी येऊन मिळते आणि रुद्र पर्यायापासून पुढे जाते. त्या नदीचं नाव आहे अलकनंदा नदी, कारण मंदाकिनी नदीसुद्धा अलकनंदापेक्षा छोटी आहे. म्हणून पुढे जाताना ही अलकनंदा नदी म्हणूनच जाते. आणि रुद्र पर्यायापासून पुढे गेल्यानंतर त्या नदीला आणखीन एक नदी मिळते. त्या नदीचं नाव आहे भागीरथी नदी. भागीरथी नदी ही खूप मोठी आहे, कारण ह्या सर्व नद्यांचं पाणी जेवढं आहे तेवढंच पाणी अलकनंदा नदीचं येतं. म्हणून अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी ह्या दोन्ही नद्या एकसारख्याच आहेत. आणि ह्या दोन्ही नद्या येऊन मिळतात देव पर्यायावरती. आणि देव पर्यायावरती ह्या दोन्ही नद्या सेम असल्यामुळे, दोन्ही नद्या सारख्याच असल्यामुळे ह्या नदींचं नाव बदललं जातं आणि त्या नदीला पुढे नाव दिलं जातं की गंगा नदी. म्हणजे देव पर्यायाच्या पुढे ज्यावेळी ही नदी वाहते त्यावेळी ही नदी गंगा नदी म्हणून वाहते. तर गंगा नदीचा उगम असा कोणता नाही आहे. गंगा नदी ही अनेक नद्यांना मिळून बनलेली नदी आहे. म्हणून गंगा नदीला अनेक नावं आहेत. धोबी गंगा, संतोपत, विष्णुगंगा, मंदाकिनी नदी, भागीरथी, कर्ण पर्याय, विष्णू पर्याय असं अनेक नावाने या नदीला ओळखलं जातं. हिचं कारण आहे की ही अनेक नद्यांनी मिळून बनलेली नदी आहे. गंगा नदी ही देशातील सर्वात मोठी नदी आहे. जवळजवळ हिची लांबी 2525 किलोमीटर एवढी ह्या नदीची लांबी आहे. भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वाहते. आता दुसरी गोष्ट म्हणजे गंगा नदीला पवित्र नदी मानली जाते, कारण अनेक पाण्यामध्ये जीवजंतू म्हणजे काही किटाणू वगैरे असतात. परंतु आपल्या गंगा नदीच्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे किटाणू सापडत नाहीत. त्याचं कारण असं आहे की हे जे पाणी येणार आहे ते ग्लेशियरमधून पाणी येणार असतं, बर्फाचं पाणी असतं. आणि बर्फामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जर तुम्ही बर्फामध्ये विचार केलात तर बर्फामध्ये ग्लेशियर्स असल्यामुळे बर्फामध्ये कोणतेही जीवजंतू टिकत नाहीत, ते मरून जातात. त्यामुळे गंगेचं पाणी हे पवित्र मानलं जातं, शुद्ध मानलं जातं. तर अशी आहे आपली देशातील गंगा.
देशातील गंगा नदी. ही गंगा नदीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येणारे व्हिडिओ असेच नॉलेजेबल असणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो आपली रजा घेतोय. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.